नमस्कार. आजची कहाणी आहे एका अशा मृत्यूची जो वरवर पाहता अगदी नैसर्गिक वाटत होता, पण त्यामागे एक असा कट लपला होता जो तब्बल 3 वर्षांनी उजेडात आला. चला, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया. कधीकधी गोष्टी जशा दिसतात तशा नसतात, नाही का? एखादा नैसर्गिक वाटणारा मृत्यू हा खरं तर थंड डोक्याने केलेला खून असू शकतो का? आजची घटना याच प्रश्नाभोवती फिरते. हो, तब्बल 3 वर्षे. विचार करा, एक भयंकर सत्य इतका काळ दडपून ठेवलं गेलं होतं. या 3 वर्षात नेमकं काय घडलं आणि अखेर हे रहस्य बाहेर कसं आलं, तेच आता आपण पाहणार आहोत. चला, कथेच्या सुरुवातीला जाऊया. 3 वर्षांपूर्वी नक्की काय चित्र होतं? गोष्ट आहे जुलै 2022ची. बदलापूर पूर्वेत राहणाऱ्या 39 वर्षीय नीरजा आंबेडकर यांचा त्यांच्याच घरात मृत्यू झाला. प्रथमदर्शनी असं सांगण्यात आलं की सर्पदंशामुळे त्यांचा मृत्यू झालाय. एक अपघात म्हणून हे प्रकरण तेव्हा बंदही करण्यात आलं. पण म्हणतात ना, सत्य जास्त काळ लपून राहत नाही, आणि इथेही तसंच झालं. तब्बल 3 वर्षांनंतर या प्रकरणात एक अनपेक्षित वळण आलं. इथे बघा, जुलै 2022मध्ये मृत्यूची नोंद झाली आणि मग थेट 2025मध्ये पोलिसांनी तपास पुन्हा सुरू केला. म्हणजे तब्बल 3 वर्षांचा गॅप. या काळात असं काय घडलं की एक बंद झालेली केस पुन्हा उघडली गेली? हाच सर्वात मोठा प्रश्न होता. आणि या प्रकरणाला जी कलाटणी मिळाली ती मिळाली आधुनिक तंत्रज्ञानामुळे. ऋषिकेश चाळके नावाच्या एका आरोपीने ई-साक्ष ॲपवर एक कबुली दिली. हे ॲप साक्षीदारांचे जबाब व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरलं जातं आणि त्याच्या याच कबुली जबाबाने या थंड पडलेल्या केसमध्ये पुन्हा एकदा जान आणली. आता वळूया ह्या कथेच्या सर्वात नाट्यमय भागाकडे, तो कबुली जबाब ज्याने सगळ्या गोष्टींचं चित्रच पालटून टाकलं. आम्ही सर्वांनी संगनमत करून नीरजा आंबेडकर यांचा सर्पदंश घडवून आणून खून केला. हे शब्द होते आरोपी ऋषिकेश चाळकेचे. विचार करा, ह्या एका वाक्याने एका नैसर्गिक मृत्यूचं रूपांतर एका थंड डोक्याने केलेल्या हत्येत केलं. पण ही हत्या केली कशी, याचा जो कट होता तो ऐकूनही अंगावर अक्षरशः काटा येतो. हत्येची योजना किती क्रूर होती बघा. आधी त्यांनी एक विषारी साप घरात आणला. मग मालिश करण्याच्या बहाण्याने नीरजा यांना चटेवर झोपवलं. खुद त्यांच्या पतीने रुपेशने त्यांना खाली दाबून धरलं. आणि मग एका साथीदाराने त्या सापाला जबरदस्तीने त्यांच्या पायाला 3 वेळा दंश करायला लावला. म्हणजे किती पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने केलेला हा प्लॅन होता. या गुन्ह्यात कोण कोण सामील होतं तर एकूण 4 जण होते. यात सगळ्यात धक्कादायक नाव आहे पीडितेचा पती रुपेश आंबेडकर. त्याच्यासोबत होता सापाला हाताळणारा चेतन दुधाणे, मालिश करण्याचा बहाणा करणारा कुणाल चौधरी आणि ज्याच्या कबुली जबाबाने हे सगळं उघड झालं तो ऋषिकेश चाळके. जेव्हा एवढा मोठा कट उघडा झाला तेव्हा साहजिकच कायद्याने आपलं काम वेगाने सुरू केलं. आरोपींवर खुनाचं कलम 302, गुन्हेगारी कटासाठी 120(ब), पुरावे नष्ट केल्याबद्दल 201 आणि पोलिसांना खोटी माहिती दिल्याबद्दल कलम 182 अशी गंभीर कलमं लावण्यात आली आहेत. यावरूनच गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात येतं. पोलिसांनी पण मग वेगवेगळ्या टीम्स बनवून आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून उचललं. दोघांना बदलापूर परिसरातून तर एकाला थेट अलिबागमधून अटक करण्यात आली. आणि खरं सांगायचं तर ही केस सोडवणं म्हणजे पोलिसांसाठी एक खूप मोठी आणि आव्हानात्मक कामगिरी होती. म्हणजे विचार करा, 3 वर्षांपूर्वी झालेला मृत्यू जो सगळ्यांना नैसर्गिक वाटत होता त्यामागचा खुनाचा कट उघड करणं हे खरंच बदलापूर पूर्व पोलिसांच्या कौशल्याचं आणि चिकाटीचं एक उत्तम उदाहरण आहे. ही एक घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते की आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी घडत असतील ज्यांचं खरं रूप आपल्यासमोर कधीच येत नाही. किती रहस्य अशीच दडलेली असतील, नाही का?